शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवर स्प्रिंकलरमधून ट्रायकोडर्मा आणि NPK कन्सोर्शिया कशा पद्धतीने सोडायचं याबद्दलचा व्हिडिओ टाकला होता, ज्याला शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे। पण याच व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा आलेले आहेत की एका शिपला हे ट्रायकोडर्मा किती सोडायचं, कशा पद्धतीने सोडायचं आणि हे सोडल्यामुळे काय फायदा होतो। तर याच प्रश्नाची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर आपल्याला हरभरा पिकाची मर थांबवायची असेल आणि उत्पादनात वाढ करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की हा ट्रायकोडर्मा आपण का टाकायचा आहे। तर आपल्या हरभरा पिकात आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कॉलर रॉट, मुळकूज आणि फ्युजारिया मर रोगाची समस्या पाहायला मिळते, ज्यामुळे आपल्या हरभरा पिकाची मर होते। तर ही मर थांबवण्यासाठी आपल्याला हा ट्रायकोडर्मा आपल्या शेतात टाकायचा असतो। कारण ट्रायकोडर्मा जी आहे तर एक जिवंत बुरशी आहे, जी या मर रोग पसरवणाऱ्या बुरशीवर आपली उपजीविका करून या बुरशीची वाढ थांबवण्याचं काम करते। त्यामुळे आपल्या शेतात मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाहीत। पण या ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला शेतामध्ये मर रोग येण्यापूर्वी करायचा आहे। जर त्या ठिकाणी मर रोग आलेला असेल तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा वापरून आपल्याला जास्त परिणाम त्या ठिकाणी मिळत नाहीत। म्हणून हा जो काही ट्रायकोडर्मा आहे तर आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी टाकणं आवश्यक असतो। आता हे ट्रायकोडर्मा टाकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्यामधील पहिली पद्धत म्हणजे एका एकराला पुरेल असं चांगल्या पद्धतीने कुजलेलं शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत किंवा त्या ठिकाणी कोकोपीटमध्ये एकरी 2 ते 3 किलो ट्रायकोडर्मा मिक्स करून याला आपल्याला सावलीमध्ये 3 ते 4 दिवसापर्यंत झाकून ठेवायचं आहे। नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी याला आपल्या शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेला फेकून द्यायचं आहे आणि नंतर स्प्रिंकलरने त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं पाणी चालवायचं आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये ओल टिकून राहील। ही तर झाली पहिली पद्धत। त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करणे। पण हरभरा पिकामध्ये ड्रेंचिंग करण्यामध्ये वेळ आणि मेहनत दोन्ही जाते, त्यामुळे बरेच शेतकरी ड्रेंचिंग करण्यासाठी टाळतात। म्हणून आपण हा तिसरा उपाय त्या ठिकाणी सांगितलेला आहे, ज्यामध्ये आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून हा ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी देत असतो। तर यासाठी आपल्याला एक 200 लिटरची टाकी घ्यायची आहे, त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा आहे आणि 5 लिटर ट्रायकोडर्मा टाकायचा आहे। हे ट्रायकोडर्मा आपल्या जवळच्या कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये 200 रुपये लिटरनं त्या ठिकाणी उपलब्ध होते, त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकता। नंतर हे जे काही द्रावण आपण तयार केलं आहे याला सावलीमध्ये आपल्या जवळपास 3 ते 4 दिवसापर्यंत ठेवायचं आहे आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी याला स्प्रिंकलरच्या माध्यमातून प्रत्येक शिपला जवळपास 2 ते 3 पंप याप्रमाणे सोडायचे आहेत। आपण यापेक्षा जास्तसुद्धा पंप एका शिपला टाकू शकता, पण कमीत कमी त्या ठिकाणी आपण एका शिपला 2 ते 3 पंप अवश्य टाकायचे आहेत। जर आपल्यापाशी द्रावण तयार करण्यासाठी वेळ नसेल तर डायरेक्ट पंपामध्ये सुद्धा आपण अर्धा किलो किंवा अर्धा लिटर ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी टाकू शकता। पण आपण जे काही ट्रायकोडर्माचं द्रावण तयार करतो तर त्याचा रिझल्ट या दुसऱ्या पद्धतीपेक्षा आपल्याला चांगला पाहायला मिळतो। म्हणून आपल्यापाशी वेळ असेल तर आपण द्रावण तयार करूनच आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे। आता हे ट्रायकोडर्मा स्प्रिंकलरमधून सोडण्यासाठी आपल्याला एक अशा पद्धतीचा पाईप घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 16 किंवा 12 mm चा एक कनेक्टर लावायचा आहे आणि त्या कनेक्टरला आपल्याला अशा पद्धतीने पंपाची नळी बसवायची आहे, जेणेकरून पंपामधील द्रावण स्प्रिंकलरमध्ये जाण्यासाठी मदत होईल। तर हा जुगाड आपल्याला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। धन्यवाद।